काप पट उगा. गव्हर्नमेंटचा फायदा आहे, शेतकऱ्याचा तोटा आहे. उगा रे काप पट ते उगा. हो का शेतकऱ्यांची. शेतातलं जेवण किती छान असतं बघा guys, मस्त वातावरण आहे. चला गाईस बघा मस्तपैकी गिलके सापडतायत बघा हे. या प्रकारे आपल्याला आता सगळे गिलके जे आहेत ते व्यवस्थित रचून ठेवत आहेत पप्पा ते. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मस्तपैकी सकाळी फ्रेश झालो आणि आता मम्मी त्या पण फ्रेश झालेले आहेत. आता आपण निघतोय कारण नाना आणि सुरेश दोघं जण शेतामध्ये गेलेले आहेत. आज आपल्याला संपूर्ण दिवस आपली पूर्ण फॅमिली संपूर्ण दिवस आज शेतामध्येच राहणार आहे. कदाचित दुपारी घरी येतात का नाही माहित नाही, पण आज असं ठरलंय की संपूर्ण फॅमिलीने आज संपूर्ण दिवस शेतामध्येच राहायचंय, कारण आज कामं पण तेवढी आहेत. सो चला आता मम्मींची पण तयारी झालेली आहे. टिफिन आणि ते बाहेर ठेवलेले आहेत. आपण आता थोड्याच वेळात निघणार आहोत. मम्मी त्या पण आता येत आहेत, पाणी प्यायला गेलेले आहेत. सो मम्मी त्या आल्या की आपण आता निघूयातच. इथे बघा या साईडला टिफिन आणि ते ठेवून दिलं आहे मम्मींनी. हे बघा मम्मी त्या पण आल्यात. चला आता निघूयातच आपण शेतामध्ये. चला गाईज मस्तपैकी आपण आता शेतामध्ये आलो आणि आपल्याला आज शेतामध्ये ना गिलके काढायचे आहेत. बघा इतके आलेले आहेत नाहीत आता गिलके, भरपूर प्रमाणामध्ये गिलके आहेत आज. कारण कसं आहे जास्त वेळ जर केला ना खराब होऊन जातात. सो त्याच्यामुळे आपल्याला गिलके ते आज काढून घ्यायचे आहेत, बाजारात घेऊन जायचे आहेत. बघा मम्मीने त्या चालल्यात पुढं. सुरा आणि नाना तो बघा ऑलरेडी येऊन गेलेले होते. ते बरंच मक्की कापून ठेवली. हां आणि आपल्याला आज दिवसभर का थांबायचं आहे, कारण गिलकेन ते पण काढायचे आहेत आणि मक्कीचं पण काम आहे. कारण 2 तुकडे आहेत, त्याच्यामध्ये अर्धा तुकडं तर सुराने आणि नानाने काढून ठेवलं आहे. सो आता आम्ही 2 जण आलो आहेत. आता 4 जण मस्तपैकी लटकूयात. आता फटाफट होऊन जाईल म्हणजे, कारण 2 तुकडे आहेत तिकडचं, एक अजून खूप मोठे तुकडे आहे ते पण आपल्याला कापायचं आहे. हे बघा आता 4 जण लटकायचं आहे. हे बघा काहीच इकडं हे बसले आहेत तिथं, थकलेत वाटतं आता. एक बरंच कापून ठेवलं बरं का पण यांनी. एवढा पुरा पार्ट कापून ठेवला डायरेक्ट एवढा पूर्ण. आता हे थोडंसं बाकी फक्त. चला आता लटकूयात आपण पण. काप पट उगा. हा का बरं मोठ आली मक्की. हा असं पटपट कापावं तेव्हा काम दिसतं माणसाला. मी मालक आहे, उगा चालणार हो कापा लवकर पटपट. मोबाईल मध्ये दिसेल ना मग. आता त्याच्या अंग चाललो मी आता. कशी मक्की कापतेच हा, असे कापावं लागतं मक्की. कयाल जीवा येते असं कापून सनी मग हवाच येते माणसाला. हा शेतकऱ्याचं काम हे असं राहतं. शेतकऱ्याला काय सोपं आहे का, गव्हर्नमेंट पैसे देत नाही ना. भाव नाही राहत मालाला. गव्हर्नमेंटचा फायदा आहे, शेतकऱ्याचा तोटा आहे. उगा रे काप पट ते उगा. लागून गेले एक जणाची हात. उगा कापा पट उगा. लवकर झालं म्हणजे जेवण खावण करूत आपण शेतामध्ये. आता शेतकऱ्याची हालत राहते रे भाऊ. काय मालाला भाव नाही. हो का शेतकऱ्यांची. असं का भाऊ काम चालू आहे आपल्याला मस्तपैकी. कापा पट उगा लवकर. चला गाईज तिकडचं तुकडं झालं आपलं. आता हे तुकडं एक एक लाईन लावून घेऊ आपण आणि नंतर जेवण करायचंय. अजून थोडंसं बाकी आहे एवढं माझ्यावालं. चला आता हे बघा हे बाकीचे इकडं कापतायत. हा सुरा इकडं
त्या साईडला बघा नाना नुसता बसू राहिला. खूप थकवा येऊन जातो काहीच, असा घाम बी होतो घाम. चला आता एवढं झालं की आपण जेवणला बसूया थोड्या वेळातच. चला गाईस, या जेवणला बसलेत बघा सगळेजण जेवणला मस्तपैकी. भाजी, शेतातलं जेवण किती छान असतं बघा guys. मस्त वातावरण आहे, थोडंसं ऊन पडलं आता पण लिंबाची सावली आहे मस्तपैकी त्याच्यामध्ये जेवण बघा. आयशा, लोणचं. चला बसले जेवणला, या सगळ्यांनी जेवणला आता. जेवण झालं आपल्याला आणि आता आपण इकडं दुसऱ्या वावरात आलो होतो. इकडं आपल्या वरच्या वावरामध्ये आलो होतो. पुरा पाणी भरतोय बघा तिकडं. आम्ही पण मस्त पाणी पिलं इथं. तो बघा त्या साईडला सुरा पाणी भरायचं काम चालू आहे. पाणी भरलं की मग थोडा वेळ आपण घरी जाणार आणि बघूयात घरी आराम करू, नाही तर मग डायरेक्ट आपण शेतात जाऊ. कारण आपल्याला गिलके पण तोडायचे, भाजीपाला तोडायचं. सकाळी सांगितलं मी तुम्हाला. सो आता थोडा वेळ मस्तपैकी आता एवढं गवाऱ्यांना पाणी भरायचं काम चालू आहे. हे झालं की मग तिकडच्या शेतात जाऊ किंवा मग घरी जाऊ आपण दादा. ठीक आहे, चला गाईज आपण आता इकडच्या शेतामध्ये आलो होतो. आपल्याला गिलके तोडायचे. थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं तुम्हाला. आपलं तिकडचं काम पण झालं आणि ह्याला पाणी पण भरलं गेलं या गिलक्यांना. बघा तुम्हाला दाखवतो मी या साईडला. हे बघा पाणी पण भरलं आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी. आता पाणी झालंय. थोडंसं काही गिलके असतील, थोडेफार असतील, ते काढून घेऊयात आता. मग ऑलरेडी ह्या 2 साठ्यांमधले गिलके काढले गेलेले आहेत, पण तरी एक चक्कर मारून घेत आहेत. काही सापडलेत तर ठीक आहे, काढून घ्यावं लागतील, नाही तर कारण मोठे होऊन जातात ना नंतर. हे बघा इथं बी एक गिलके इथं तोडायचं आहे बघा. आयशा, हा तर चला गाईस, थोडे थोडे 1-2 सापडत आहेत या साईडला, कारण इथं ऑलरेडी तोडल्या गेलेले आहेत ना. इकडच्या साठ्यांमध्ये सापडतील थोडेफार आपल्याला काहीतरी. चला आता सुरुवात केली मिनिटांनी. मी पण इकडनं फिरतोय आणि इथं ना पाणी आहे पूर्ण, पाय फसून जात आहे इथे बघा. ओलं आहे, थोडंसं सांभाळून जावं लागेल आपल्याला. चला गाईस बघा, मस्तपैकी गिलके सापडत आहेत बघा. इकडे या आता थोडेफार भेटायला लागलेत या साईडला. इकडं कमी होते थोडेसे, आता इकडं भेटतायत बघा. पप्पा ते बघा तिथं तोडतायत. चला गाईज, फायनली गिलके आपले काढले गेले बघा. ही पाटी, एवढी पाटी निघली. हे बघा कशी उभी काय काय किलो जाते ते पावशेर? 20ला 15ला पावशेर. चला गाईज, आता थोड्या वेळात मस्तपैकी आपण तिकडच्या शेतात जाऊ. तिथं पण थोडंसं काम आहे आणि तिकडनं मग बाजारात जायचं आहे आपल्याला. गिलके ते घेऊन जावं लागतील. याला मस्त स्वच्छ करावं लागतील आता थोडा वेळ. हे बघा मस्त सावलीमध्ये ठेवलेत. आता आपल्याला तिकडच्या शेतामध्ये जायचं आहे. तिकडनं थोडंसं काहीतरी काम आहे, ढोले कुटायचं आहे का काहीतरी आहे, बघूयात. ते काम झालं की मग आपण घरी जाणार आहेत. आज दिवसभर शेतामध्ये ते सगळे पूर्ण वेळ शेतामध्ये थांबलेत आज. चला आता निघूयात आपण तिकडच्या शेतावर. चला गाईज, आपण आता घरी येऊन गेलोत, कारण तिकडच्या शेतामध्ये तर काही गेलं नाही, खूप ऊन पडलेलं होतं. सो मम्मी पप्पा ते म्हणे चला आता घरी जाऊया, थोडा आराम करूयात. सुरू आता येऊन गेलाय, आराम करतोय तो. सो चला आता थोडा वेळ फ्रेश होऊयात आणि मस्तपैकी थोडा वेळ झोपूयात गाईज. खूप ऊन आहे, जबरदस्त ऊन होतं. सो चला करूयात थोडा आराम. या प्रकारे आपल्याला आता सगळे गिलके जे आहेत ते व्यवस्थित रचून ठेवत आहेत पप्पा ते, आणि हे आता बाजारात घेऊन जातील. मम्मी तर काही जाणार नाहीत आज, पप्पाच जाणार आहेत, डायरेक्ट देऊन देणार आहेत तिथं. सो अशा प्रकारे निंबाचा पाला ठेवावा लागतो खाली आणि त्याच्यावर हे गिलके ठेवावे लागतात. निंबाचा पाला कडू असतो ना, सो खराब होत नाही, मग कडू पाला असतो, सो त्याच्याने गिलके ते खराब नाही होत. बघा या प्रकारे रचून येत आहेत आता सगळे मस्तपैकी, आणि हे घेऊन जातील आता थोड्या वेळात बाजारात. फ्रेश झालो थोड्या वेळापूर्वीच, आता मस्तपैकी झोपेतून उठलो. हे बघा इकडं मम्मीने ते कपडे ते धुवून घेत आहेत. चला आता थोडा वेळ आपण बाहेर जाऊयात, तर मस्तपैकी थोडं फिरू गावामध्ये किंवा रोडावर जाऊया. तिकडं नाही ना ताईच्या त्यांच्या दुकानावर बसूयात. हे बघा इकडं हा अजून झोपलाय भाई गाईज. मी मस्त फ्रेश पण झालो, तर त्याच्यानंतर झोपलो, फ्रेश पण झालो, उठलो, फ्रेश होऊन गेलो, अजून झोपलेलाच आहे. चला आता जाऊयात आपण थोडा वेळ बाहेर. चला काही बाहेर गेलो तो थोडा वेळ फिरलो बाहेर गावामध्ये, मस्तपैकी आता आलोय. मम्मीने त्यांनी बघा स्वयंपाक सुरू केला होता. बऱ्यापैकी भाकरी झाल्या आहेत, भाजी झाल्या आहेत. इथं काय करू राहिली? पापड.
चला काय इथं पापड तळून घ्यायचं आहेत मस्तपैकी जेवणाला, थोडं जेवणासोबत काहीतरी तोंडी लावायला. चला आता स्वयंपाक झाला की मस्तपैकी आपण जेवणला बसूयात. चला गाईज या जेवणला बसलेत बघा इकडं सर्व जेवणला. आता हे मस्तपैकी भाजी भाकरी आहे, बाजरीची भाकरी, मस्त पापड तळलेले आहेत, पाण्याच्या बॉटल पण घेऊन आलेत थंड मस्तपैकी. चला आता बसूया आता जेवणला, कारण बराच वेळ होऊन गेला, भूक पण लावून गेली. हे बघा मम्मीने त्या ताट घेऊन आलेत. चला आता बसूयातच आपण जेवणला, या सर्वांनी जेवणला. चला गाईज जेवण झालं आपल्याला आणि इकडे मस्तपैकी मोठ्या मामांच्या घरी आलो होतो टेरेसवरती झोपायला, कारण इकडं खूप छान हवा लागते. वरती ना बाळूमाच्या मंदिराकडे घरी मस्तपैकी. सो चला आता आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग कशा प्रकारे वाटला आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूयात एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.